वाव, एवढे फ्लेवर्स. हो हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा विविध प्रकारची फळं पिकतात आपल्या मळ्यात. हो, कोणती कोणती? आता काय सांगायचं, सिद्धूनं काही सांगितलं नाही तुम्हाला? काय सिद्धू? तिकडे झाडं दिसत आहेत ना, त्याच्या मागे पण आपली जमीन आहे, म्हणजे सगळी जमीन तात्यांची आहे. ग्रीन आहे तिकडे. अरे सिद्धू, आज ते बोलू नंतर रे. मॅडम, आज सकाळी झाडावरून फळं उतरवलीत, ताजी ताजी कॅरेट भरून ठेवली, त्यातली निवडक फळं तुमच्यासाठी आणलीत. हे बघा, पेरू आहे, डाळिंब, चिक्कू. घ्या, खा. थँक्यू सो मच. मी नंतर नक्की खाईन. आता मला टोपली देता? हो, ओके. सिद्धार्थ, एक फोटो काढ ना. ओके. ए, अजून एक. या लवकर या. अप्पा, इकडे इकडे. आलो आलो. मॅडम, हे सगळं आमचं शेत आहे. हे सगळं तुमचं आहे? हो. अप्पा, मॅडम ना शेत बघायचं. नमस्कार. या ना, या या. वर्क नाही करत का? म्हणजे आवाज नाही येते आपला. ते बंद असेल. बंद? हे असं. ओह अच्छा, एक सेकंड. हा, मी बघते. तुमच्या हार्टबीट्स का वाढले तेवढ्या? अतिथी, आपल्या फॅक्टरीच्या वर्कसाठी एवढ्या फायनान्सची गरज आहे आणि ऑफिससाठी एवढ्या, आणि आपला हा करंट कॅपिटल. अतिथी, काय झालं? अतिथी, लक्ष कुठे आहे तुझं? अतिथीचं बोट कापलं. ऐक. अरे देवा, दाखव. जास्त लागलंय का? अरे रे अरे. अतिथी, काय चाललंय तुझं? मी इतका वेळ तुझ्याशी बोलतोय, त्याकडे तुझं नीट लक्ष नाही, आणि भाजी चिरण्याकडे तुझं लक्ष नाही. कसं लागेल कामात लक्ष? नवरा दुसऱ्या बाई बरोबर बाहेर फिरत असेल तर? नाही रत्नाक्का, असं काही नाहीये. मॅम, कसं वाटलं गाव? मला खूप आवडलंय. सिद्धार्थ, थँक्यू सो मच मला गाव आणि शेती दाखवल्याबद्दल. फॅक्टरीच्या कामाला गेले होते का फिरायला गेले होते? थँक्स. मॅडम. हा, फोन. ओह थँक्स. अदिती, मला खूप आवडलंय तुमचं गाव आणि इकडची माणसं सुद्धा. बाकी उद्या आपण मीटिंग मध्ये बोलू. त्याची काही गरज नाहीये. माझा डिसिजन झालाय. देईन मी तुमच्या फॅक्टरीला फायनान्स. एक्सक्यूज मी, आलेच.
डिसिजन घेतला पण. फायनली आपल्याला ही महत्वाची इन्व्हेस्टमेंट मिळाली आहे. सिड थँक्यू. तुझ्यामुळे रेवा मॅडम फायनान्स द्यायला तयार झाल्यात. हार्दिक अभिनंदन. आता ही आनंदाची बातमी घरात सगळ्यांना सांगते आणि मोठ्या बाईंना काहीतरी गोड बनवायला सांगते. हा कॉंग्रॅच्युलेशन. तुला पण. सिद्धार्थ, काय तू रोज इथे चांदणं भात झोपतोस? म्हणजे मला आवडतं चांदणं बघायला. पण तू फॅक्टरीला फायनान्स करणार आहे हे ऐकल्यावर जरा बरं वाटलं. थँक्यू सो मच. नाही आता प्रोडक्शन लवकरात लवकर सुरू करते आणि तुझ्या गायडन्समुळे फॅक्टरीची ग्रोथ सुद्धा वेगाने होईल. हे एवढं सुंदर गाव बघून कोण तयार नाही होणार? एवढ्या जमिनी, त्यावर एवढ्या लार्ज स्केलवर शेती होते आणि अॅग्रो प्रोडक्ट्सच्या क्वालिटी बद्दल अजिबात डाऊट नाहीये. शिवाय गावातली लोक हार्ड वर्किंग आहेत. एवढं मॅन पॉवर आहे इथे आणि फॅक्टरीसाठी असेन्शियल अशा सगळ्या गोष्टी आहेत या गावात. हो, पण एका गोष्टीची कमतरता जाणवली. काय? इथल्या गावातल्या लोकांमध्ये महत्वाकांक्षा खूप कमी आहे. गावातलं जाऊ दे ना, देशमुखांच्या घरचंच बघायचं. बापूकाची डेअरी आहे, नानी काकी टेलरिंग करते, ताई काकीचा गृहोद्योग आहे, बाळकाकाचं स्वतःचं क्लिनिक आहे. आणि मी बघतोय ना, गेली 15 वर्ष सगळं तिकडच्या तिकडेच आहे. कोणी स्वतःच्या बिझनेसची ग्रोथच करत नाहीये, कोणी गावाच्या बाहेरच जात नाही. का सगळं गावातल्या गावात राहून करायचं? का मोठी स्वप्न बघायची नाहीत का? तुला एवढं वाटतंय, कळतंय, मग तू का नाही पाहिलंस मोठं स्वप्न? इथे ही अशी छोटी कामं का करत बसलास? घरात मजुरी का करत बसलास? तोच तर इश्यू आहे या घरचा. जो मोठी स्वप्न बघतो त्याचे पंख छाटून टाकतात इथे. मग गावातल्या गावात राहून काहीतरी करायचं. मग डबक्यात राहायची सवय लागते. मग समुद्राची स्वप्न बघायची सोडून द्यायची. माझ्या बाबतीतही असंच झालं. मला गावाबाहेर जाऊन, देशाबाहेर जाऊन स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचं होतं. हे माझं स्वप्न होतं, पण चुकलं माझं. वाव, तुला स्टार्टअप सुरू करायचंय, तेही अब्रॉड मध्ये? हो. साऊंड्स नाईस. पण म्हणजे हे फक्त स्वप्न आहे की तू काही प्लॅन केलायस, म्हणजे काही विचार केलायस पुढचा? हे प्रेझेंटेशन आहे माझं. म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मी आज वकील साहेबांना बोलवून जी फॅक्टरीची जमीन सिद्धू आणि सुनबाईच्या नावावर होती, इथून सिद्धार्थाचं नाव बेदखल केलेलं आहे. आजपासून देशमुख इंडस्ट्रीची मालकीण सुनबाई असेल. आता माझा फॅक्टर काहीच हक्क नाही. आणि खरंच तुम्ही जे काही काम द्याल ते मी करीन. मला खरंच जॉबची गरज आहे आणि मी जे काही बोलतोय ते प्रोफेशनली बोलतोय. आणि तुम्ही देखील विसरून जा की मी कोण या घरातला आहे किंवा काय. आय स्वेअर, तुझ्याकडे काय सॉलिड स्टार्टअप बिझनेस प्लॅन आहे. हा, पण इथे तुला कोणी सपोर्ट करत नाहीये. पण तुला कळतंय का, तू ही सगळी कामं करून स्वतःचा टाइम वेस्ट केलायस आणि अजूनही करतोयस. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे ही सगळी कामं करून मी पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतोय. तू खरंच खूप हार्ड वर्किंग आहेस. नाईस या.
काय चाललंय देशमुखांच्या गोकुळ निवासात? एका मुलीने अख्खं घर हलवून सोडलंय. काय ग पल्लू? हा बाळासारखा तुला अभ्यासाला बसवतो ना? तू काय बोलली की म्हणतो वेळ नाही वेळ नाही, आणि ते हिच्या बरोबर फोटो काढायला कसा वेळ ग याला? रत्नाका नको ना. थांबाव मोठे बाई तुम्ही. नाने, अगं ये नाने. अगं कसला विचार करतेस? या फोटोत ह्यांच्या बरोबर ही मुलगी कोण आहे? नाने, अगं रेवा आहे ती. रेवा रेवा आपल्या फॅक्टरीमध्ये पैसे गुंतवायला आलीये ती. रेवा मॅडम? अहो पण ह्या तर मळा बघायला गेल्या होत्या ना. हो ना, पण फोटोत मळा कुठे दिसतोय? दोघच तर दिसताय. हे बघ, आता मळा बघायला गेली होती तर मग मळ्याचे फोटो काढायचे ना. पण नाही, हिने नाना बरोबर फोटो काढले. नाने बघ ना, नाना काय खुश दिसतोय या फोटोत. रत्नाका हो कशाला उगीच, आता त्या भांडत बसतील नवऱ्यांची. अगं मग भांडूच दे, चांगला खडसावून जाब विचारू दे. पल्ले जा, बाळाला विचार, तू जातेस का ग कधी अशी क्लिनिक मध्ये? आणि नाने नानी ग नानी विसर भोळी ती. नानी तुझ्या कसं लक्षात राहील ग? तू तर विसरून जाशील. हो, हे नाही विसरणार आहे मी अजिबातच. हे येईपर्यंत हा फोटो असा डोळ्यासमोर धरून ठेवणार आहे. रत्नाका मला सेंड करा बरं हा फोटो. हो करते. बिचाऱ्या आमचे हे नाहीत असे. फोटो काढणं नाही की काहीही नाही. ताई तू तर काही बोलूच नको. अगं मॅडम मॅडम करत गोंडा घोळत चहा द्यायला कोण गेलं होतं? तुझा नवरा आणि तुझा मुलगाच ना. आणि ताई तू बापूला पकडून ठेवलेलंस. बापू तिला घेऊन गोठा दाखवायला गेला नाही म्हणून, नाही तो काय बाई त्याचेही 10-12 फोटो आले असते. काय ताई तुझी मूठ सुटत चाललीये की काय आता? मग काय, आमचे हे कधी किचन मध्ये पाय सुद्धा ठेवत नाही. आणि त्या रेवा मॅडम साठी हातात चहा घेऊन गेले. बाप तसा लेख. खूप झालं, आता एकेकाला पाहिलाच पाहिजे. चला चला. आता कशी मजा येते बघ. आता बघ माझ्या भाऊरायांची कशी तंतरते. आता काय बोलावं बाई? काही नाही बोलावं बाई, फक्त बघावं आणि हसावं. बघ काय करतेस पल्लू? अगं खेळायची वस्तू नाहीये ती. आण इकडे, आण बघू. ओरडताय कशाला? तपासतच होते ना. मला काय झालंय? धडधड वाढली असेल ना काल फोटो सेशन झाल्यापासून. अशी पोज देऊन तशी पोज देऊन. काल रेवा मॅडमनी काढलेले फोटो पाहिलेत मी. अच्छा ते फोटो. अगं ते आपलं उगीच काहीतरी असं सहजच. तुम्ही ना गप्पाच बसा, काही बोलूच नका. माझं ऐका फक्त. मी ना आता अभ्यासच करणार नाहीये, परीक्षा पण नाही देणार. इथे माझ्यासोबत कठोर शिक्षकासारखे वागता. आणि काल तिथे काय चाललेलं हो तुमचं? अगं त्या फायनान्सर आहेत ना, आपल्या फॅक्टरीला फायनान्स करणार आहेत त्या. बर. मग त्याच म्हणाला की आपण फोटो काढू बनून. मग मी कसं नाही म्हणणार? काय हो, आपल्या मळ्यात फुलं पण उगवतात का? नानी विसरली का? अगं आपण फळं पिकवतो. हो ना. मग आपल्या मळ्यात फुलपाखरू काय तुम्हाला भेटायला येतात का? फुलपाखरू विसरली. काय आता बोला ना. आपल्या मळ्यात काय ह्या फुलपाखरासोबत फोटो काढायला गेला होता तुम्ही? नानी त्या फुलपाखराचं सोड. अगं आपल्या मळ्यामध्ये खूप मोठा साप येतो. निळ्या हिरव्या रंगाची काट टाकतो तो. हो का? काय सांगता? नानी, नानांना तू फोटो दाखवून ओरडत होतीस ना आता.
त्याला मारायचं नाही हा. अजिबात हात लावायचा नाही त्याला. मी विसरायला पाहिजे म्हणून मुद्दाम विषय बदलत होतात ना. ए दुमण्या, तू दे रे मला आठवण करून. हो काय हे, हिच्या सोबत फोटो काढायला वेळ आहे तुम्हाला? माझ्या सोबत नाही काढला कधी असा फोटो. अगं हा बघ आपला फोटो. किती छान दिसते ना तो त्यात. हा कधी काढला होता? अगं नाही का नाना परत विषय बदलतात. काय हो? अगं सावकाश सावकाश, मी आहे. सिड, काय काय चालू आहे हे? हा सुद्धा कामाचाच भाग आहे का? नाही. मग काय चालू आहे हे? अदिती जस्ट चिल. किती पॉझिटिव्ह होतीयेस. आणि हे तर काहीच नाही. ज्यावेळी आम्ही एकत्र राहू तेव्हा काय होईल? एकत्र? सिड, काय आहे हे? सिद्धार्थ, तू हिला आपल्याबद्दल सांगितलं नाहीयेस का? अदिती, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. सिड, हो म्हणजे इथे राहून तरी काय करू मी, सांग ना. तसंही घरातले अमेरिकेला जायचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सपोर्टही करत नाहीये. तू सपोर्ट करतेस पण माझ्यासोबत यायला तयार नाहीये. मग काय करू सांग ना. रेवा मला सपोर्टही करते आणि माझ्यासोबत अमेरिकेला यायला तयार आहे. हो. आणि आता आम्ही कायम एकत्र राहणार. सिरियसली, USA बिझनेस साठी बेस्ट कंट्री आहे. मी माझं MBA केलंय तिकडे. इनफॅक्ट आताही मी मोठमोठ्या बिझनेसमॅनचे सेमिनार अटेंड करायला जात असते. खरंच यार? नाही म्हणजे मी पण मोबाईलवर बघतो, खूप इन्स्पायरिंग असतात. तू येणार माझ्यासोबत US ला? एखादं सेमिनार अटेंड करायला. सो नेक्स्ट टाइम मी जेव्हाही जाईन तेव्हा तुला इन्फॉर्म करेन. नक्की येईन मी. हे कॉफी मी घेऊन येते तुझ्यासाठी. नाही नाही नाही, काय सकाळी सकाळी मी पहिल्यांदा गुळाचा चहा पितो. हो म्हणजे आता आदिती उठेल ना तर ती बनवेल माझ्यासाठी. हे गुड मॉर्निंग. काय ग, काय झालं? हो, ते वाईट स्वप्न पडलं मला म्हणून. नाही म्हणजे ठीक आहेस ना? मी फ्रेश होते मग बरं वाटते. असं काय स्वप्न पडलं तुला? सिड, आज गाव फिरणार नसशील तर ऑफिसला ये, काम आहेत. हा टॉन्ट होता का आपल्याला? नाही नाही, ते तिला वाईट स्वप्न पडलं ना तर ती त्या विचारात असेल म्हणून असं बोलून गेली असेल. खूपच वाईट स्वप्न होतं वाटतं. डिस्टर्ब झालीये ती. तू बोल तिच्याशी. आणि तुला आवरायचंय ना, मी बोलत बसले तर बोलतच बसेन. जाते मी. आदिती, डिस्टर्ब तर आहे पण त्याचं कारण रेवा तुझं माझ्यासोबत असणं. आदिती पॉझिटिव्ह होते, ही चांगली संधी आहे.